तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त वळवलेले लाडू आणि करंज्या बनलेले आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त गुळामधले लाडू, साधे लाडू आणि आपल्या करंज्या नवीन पद्धतीने कसे बनवायच्या ते आपण आता रेसिपीमध्ये बघूया. तर करंज्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण. 1 वाटी मैदा, छोटी वाटी रवा, मोहनसाठी तूप, थोडा खवा घेतलेला आहे. हे ओलं खोबऱ्याचं किस आहे, गूळ, साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे, विलायची पूड आणि आपले काजू, बदाम, किशमिश, ड्रायफ्रूटचे तुकडे. चला तर गॅस पेटून घेऊया आणि हे जे तूप घे आहे ना एकदम कडकडीत करूया. हे मैदा आणि रवा याच्यावर आपल्याला कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 2-3 असे 5-6 दाणे दरसक चिमूटभर साखर टाकायची आहे. म्हणजे एकदम आपले करंज्या आहे त्याला मस्त छान छान बबल्स येतात वरतून. छान मस्त गरम झालेला आहे तूप. तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता. बघा एकदम असं कडकडीत झालेलं आहे. आपल्या जेवढा आपण मैदा आणि रवा जे घेतला होता त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला मोहन घालायचं आहे. तर आता आपण हे मिक्स करूया. आणि कसे तुपाने एकदम असा क्रिस्पीपणा येतो आणि आपण ते तेलातच तळतो ना त्याच्यामुळं तुपाचं जर मोहन घातलं तर एकदम छान जमतात आपल्या करंज्या. तर हे असं हाताने जोडून घ्यायचं आहे. कोणी कोणी निखळ मैद्याचा पण करतात, कोणी कोणी निखळ रव्याचे पण करतात. रवा घालून असं रवा पूर्ण मिक्स करून. आणि आता हे दोन्ही मी मिक्स घेतलेलं आहे, रवा आणि मैदा. तर हे कसे कोणी आता माझ्या माहेरी बनवतात पाडव्यासाठी करंज्या, त्यामुळे मी आता दाखवते रेसिपी. आणि दिवाळीला तर बनवतोच, पण पाडव्याला पण पद्धत आहे, काही भागामध्ये बनवतात करंज्या. तर बघा एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. तर हे बघा असा उंडा तयार होतो याचा. असं इतकं आपल्याला मोहन टाकायचं आहे या पद्धतीने. छान मस्त आता भिजून घेऊया. आणि कोणी कोणी दुधात पण भिजू शकतं, पण मी पाण्याचाच वापर केलेला आहे. आपल्या सोयीनुसार दूध, पाणी काही वापरू शकता. तर बघा असं उंडा मळलेला आहे मी. आणि हा उंडा आता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, बघू शकता. आता आपण छान मस्त याला असंच ठेवून देऊया. थोडं तुपाचा हात लावून घेऊया आणि असं वाटी घालूया पालथी. छान मस्त मुरून ठेवूया. चला तर आपण करंजीमध्ये भरण्यासाठी आता सारण तयार करूया. छान मस्त गॅस पेटून घेऊया, कढई ठेवूया. कढई तपलेली आहे. आपण आता खोबरा खीस घालूया. हे ओल्या खोबऱ्याचा खीस आहे. ओल्या खोबऱ्याच्या जर करंज्या केल्या तुम्ही तर वा वा इतक्या छान लागतात. मस्त करून बघा. हा गुड, अशीच असते करंजी. छान छान. तर बघा यातलं थोडं पाणी आपलं म्हणजे हे झालेलं आहे, थोडं ओलसर होतं ना खोबरं, कोरडं झालेलं आहे, पाणी आटलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं आता खोबरं आपण काढून घेऊया. तर ह्याच कढईमध्ये आपल्याला हा खवा घेतलेला आहे, थोडा आपण खवा भाजून घेऊया. थोडासा हलका भाजून घ्यायचा आहे. आणि खवा नसला तर तुम्ही म्हणजे बिना खव्याच्या पण करंज्या होतात, पण मी खवा होता तर मग वापरला. असं नाही की लगेच खवा पण पाहिजे, तुम्ही फक्त खोबरं आणि गूळ पण वापरू शकता. हे बघा थोडासा हलकासा ब्राऊन झालेला आहे खवा. आता आपण काय करणार, खोबरं मिक्स करणार त्याच्यामध्ये आणि प्रमाणानुसार गूळ. आता मी एवढा गूळ दाखवला, पण मी थोडा कमीच वापरणार कारण हे जरा जास्तच गोड होईल. आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता हे पूर्ण आपल्याला गूळ विरघळू द्यायचा. आणि गूळ खोबऱ्याला इतकं छान मस्त, इतकं छान टेस्ट येते ना करंजीची, तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करून बघा. तर हे बघा छान मस्त आपला पूर्णपणे गूळ विरघळलेला आहे. थोडे मोठे तुकडे होते तर ते थोडे बाकी आहे, पण बऱ्यापैकी आपला गूळ आता विरघळलेला आहे.
आता आपण छान मस्त वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स टाकून देऊया आणि याला पूर्ण असं मिक्स करून घेऊया. तर बघा सारण छान मस्त आपल्याला झालेलं आहे. आता याला आपण थंड करायला ठेवूया आणि मधातच लाईट गेलेली आहे त्यामुळे टॉर्च घेऊन तुम्हाला दाखवत आहे मी. तर बघा आता हे आपलं पीठ पण छान मस्त मुरलेलं आहे. आता आपण करंज्या छान लाटून घेऊया आणि हे सारण पण आपलं थंड झालेलं आहे मस्त. आणि हे मी याच्यात मस्त गूळ जास्त टाकलेलं आहे आणि खव्यामुळे आपलं सारण असं झालेलं आहे. छान मस्त करंजीचं तयार आहे. आता तर आपण अशी मोठी पोळी लाटून घेणार आहे. तर हे बघा अशी छान मोठी पोळी लाटली की त्याला मस्त असा तुपाचा हात लावायचा, छान असं तूप लावून घ्यायचं आणि असा रोल करायचा. आणि असं पूर्ण प्रेस करायचं आणि आपल्याला करंजी बनवायची आहे त्याच्यानुसार आपल्याला पीठ कट करायचं. आणि आपण तर छान मस्त आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया. अशी छोटीशीच लाटायची छान मस्त, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही. आणि हे जे सारण आहे ते मस्त असं बनवून घ्यायचं. आणि हे मी अगोदर पण बनवलेलं होते तर मुलांना इतकं छान आवडलं. तुम्ही पण बनवून बघा, ट्राय करून बघा, हे एकदम मुलांना आवडेल आणि मुलं म्हणतील की मम्मी रोज रोज नेहमी नेहमी हे असंच मस्त छान करंजी कर, एकदम अशी चॉकलेट सारखंच लागतंय. थोडंसं आपण करून घ्यायचं आणि याला हे असं छान मस्त असं चिटकवायचं आणि अशा याला मुरड पाडून घ्यायची. बघ हे अशा प्रकारे आपल्या करंज्या मस्त छान बनवून घ्यायच्या आपल्याला पूर्ण. तर बघा आता मी 2 वेळेस बनवलेली आहे पहिल्यांदा, त्याच्यामुळे एकदम मुलांना आवडली म्हणून मी तुमच्यासोबत म्हटलं आता करंजीचा व्हिडिओ टाकायचाच आहे. तर आता आपण याला मुरड टाकू. आता मी पहिल्यांदाच मुरड बनवू लागलेली आहे. तर बघा छान मस्त असं मुरड बनवून घ्यायची. आणि मुलं तुम्हाला एकदम, तुम्ही जर बनवली ना एकदा ही करंजी तर मुलं तुम्हाला 3-3 वेळेस म्हणतील मम्मी तशीच करंजी बनव म्हणून, कारण एकदम छान लागते. कारण मी साच्यानेच करते ना करंजी, तर पहिल्यांदा आता अशी बनवू लागली. तर एवढी काही छान मस्त बघा भारी आली का नाही. तर अशा पद्धतीने आपण छान मस्त करंज्या बनवून घेऊया. मस्त पूर्ण करंज्या बनवून घेऊया. सारणमध्ये जेवढ्या करंज्या होतील तेवढ्या बनवून घेऊया. तर बघा छान मस्त आता एक 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 आपण अशा छान करंज्या बनवून घेऊया. तर बघा छान मस्त आपल्या करंज्या बनवून झालेल्या आहेत. आता मी तेल पण ठेवलेलं आहे आणि तेल पण छान तपलेलं आहे. आता आपण छान मस्त करंज्या तळून घेऊया. जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा, थोडा मीडियम मध्येच आपल्याला करंज्या तळायच्या. तर अशा 2-2 आपल्याला करंज्या जास्त नाही तळून घ्यायच्या. तर बघा ते दिसायला जरी तशा दिसू लागल्या पण तुम्ही फक्त एकदा बनवून बघा, एकदम छान मस्त खुसखुशीत करंज्या तयार होणार आहे. तर बघा मस्त छान अशा लालसर होऊ द्यायच्या, छान जास्त पांढऱ्या पण नाही, म्हणजे एकदम छान चवदार लागल्या पाहिजे. तर बघा किती छान मस्त टम्म पण फुगलेले आहे
आणि मस्त बबल्स पण आलेले आहे छान मस्त छोटे छोटे. तर आपण आता दोन 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 छान सर्व करंज्या तळून घेऊया. तर बघा सर्व करंज्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहे. तर बघा पहिले कशा दिसत होते, आता तळल्यावर कशा दिसते. आणि अजून मी तुम्हाला सांगते, आता ही आहे थंडी झालेली, तर किती छान मस्त खुसखुशीत झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही, हे बघा. हे घे ऋणू, खाऊन बघ. हे इकडून बघ ना, असं छान हे सारण असं खायला गोड पेठा आहे तो. इकडे बघ. राघव बघ. छान आहे. तर एकदम छान मुलांना आवडलेले आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे ट्राय करून बघा. आणि माझं कसं झालं, लाईट गेली इवली होती त्याच्यामुळं थोडं सारांचं जरा ऍडजस्टमेंट हे झाली. त्यामुळं तुम्ही थोडं सारांमध्ये थोडी पातळ जरी झालं तुमचं सारण तर एकदम भरायला सोपं जाईल. लाईट गेल्यामुळे आपलं थोडं जरा जजमेंट नाही झालं तर काहीच दिसून नाही लागलं इथं, ते डायरेक्ट एकदम समोर गेली प्रोसेस. तर तरी पण छान एकदम मस्त आपली करंजी एकदम भारी झालेली आहे. तर चला छान मस्त आता वळलेली लाडूची रेसिपी बघूया. तर वळलेली लाडूची रेसिपी कशी करायची ते तुम्हाला छान मस्त पार्ट 2 मध्ये. तर चला बघूया.